नमस्कार. महाकुंभमेळा 2025 ला झाला. त्यातला मृत्यू, ढोंगीपणा आणि लपवलेली सत्य यावर आपण बोलणार आहोत. या घटनेबद्दल जी धार्मिक श्रद्धा, राजकीय अजेंडा आणि सरकारी बेजबाबदारी आहे, याच्या क्रूर मिश्रणाने लाखो भाविकांचा विश्वास उडाला आहे आणि त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. प्रयागराज येथील जो महाकुंभमेळा 2025 ला झाला, तो जगात सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणून त्याचा प्रोपगंडा केला गेला. लाखो भाविकांनी, कोटी भाविकांनी, 66 कोटी भाविकांनी तिथे हजेरी लावली, पण चेंगराचेंगरीने तो काळ बनला. या दुर्घटनेमध्ये 37 लोकांचा मृत्यू गेला, हे शासनाने सांगितलं. पण बीबीसीने जो सर्व्हे केला त्याच्यामध्ये 100च्या आसपास तो आकडा गेला. त्यांनी 82 आकडा दिलेला आहे आणि यापेक्षाही मृत्यूंची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. सरकारने मृत्यूची आकडेवारी का लपवली, नुकसान भरपाईत भेदभाव का केला आणि धार्मिक श्रद्धेचा राजकीय वापर केला, आजच्या व्हिडिओत आपण या सत्याचा शोध घेणार आहोत. नमस्कार, मी मुकुंद काकडे. तुम्ही पाहत आहात डिजिटल रणसी. महाकुंभ मेळा हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सोहळ्यापैकी एक आहे. प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर दर 12 वर्षांनी होणारा हा मेळा जगभरातील भाविकांना आकर्षित करतो. यंदा 2025 मध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी पर्यंत चाललेल्या या मेळाव्याला 66 कोटी भाविकांनी भेट दिल्याची नोंद आहे. 29 जानेवारीला मौनी अमावस्येच्या पवित्र दिवशी संगमावर स्नानासाठी आलेल्या लाखो भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. ही घटना पहाटे 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास घडली. तेव्हा काही भाविकांनी बॅरिगेड्स तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला. उत्तर प्रदेश सरकारनं अधिकृतपणे सांगितलं की या चेंगराचेंगरीमध्ये 37 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 30 जण संगमावर आणि 7 जण अन्य ठिकाणी मृत्युमुखी पावले. जर पवित्र मौनी अमावस्या होती तर यांचे मृत्यू व्हायला नव्हते पाहिजे, पण बीबीसी हिंदीच्या तपासानं हा आकडा जो 37 होता तो खोटा ठरवला. बीबीसीच्या अहवालानुसार 11 राज्यांमधील जवळजवळ 50हून अधिक जिल्ह्यातील 100 पेक्षा जास्त कुटुंबाशी संपर्क साधला, हॉस्पिटलमधलं रेकॉर्ड तपासलं, मृत्यूची प्रमाणपत्र पाहिली आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीसह किमान 82 मृत्यूची नोंद त्यांच्याकडे आलेली आहे. बीबीसीने फक्त त्या मृत्यूचे ठोस पुरावे मिळाले त्यांचाच या यादीत समाविष्ट केला. जर पूर्ण देशाचा सर्व्हे झाला असता तर ही संख्या कित्येक पटीने वाढली असती, असा दावा बीबीसीने केलाय. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारचा जो बेजबाबदारपणा आहे आणि आकडेवारी लपवण्याचा जो उद्देश आहे आणि त्यांच्यावर तसा आरोप झालेला आहे. उत्तर प्रदेश सरकारनं या घटनेनंतर तातडीने उपाययोजना केल्याचा दावा केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं की चेंगराचेंगरीची माहिती जास्त प्रसारित केली गेली नाही, कारण त्यामुळे 8 कोटी भाविकांमध्ये घबराट पसरली असती. पण हा दावा अनेक प्रश्न उपस्थित करतो. जर सरकारला खरोखरच भाविकांची काळजी होती तर मृत्यूची खरी संख्या का लपवली? आणि बीबीसीच्या अहवालाने ती उघड केली की सरकारने जाहीर केलेल्या 37 मृत्यूंपेक्षा दुपटीपेक्षा जास्त मृत्यू झाले आणि त्यापैकी अनेक कुटुंबांना योग्य नुकसान भरपाई मिळालीच नाही. याशिवाय सरकारनं मृत्यूचे वर्गीकरण करून नुकसान भरपाईत सुद्धा भेदभाव केला. की काय, बीबीसीच्या मते मृत्यू झालेल्या 82 जणांचे 3 गटात वर्गीकरण झालं. एक 37 जण ज्यांचा अधिकृत मृत्यूच्या यादीत समाविष्ट केलं गेलं आणि त्यांच्यातील काहीच कुटुंबांना प्रत्येकी 25 लाख रुपये देण्यात आले. दुसरं असं की ज्या कुटुंबांना फक्त 5 लाख रुपये रोखीनं देण्यात आले, पण त्यांची नावे मृत्यूच्या त्या यादीत समाविष्ट नाहीत, कारण त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झाला आहे असं सरकारचं म्हणणं आहे. तिसरं असं की बाकी ज्यांच्या कुटुंबांना कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही, हा भेदभाव का? सरकारचे रोख रकमेच्या स्वरूपात जवळजवळ 1 कोटीच्या वर पैसे वाटले, पण या पैशाचा स्रोत काय ते पण सांगितलं नाही. याबाबत कोणती सरकारी निविदा किंवा ऑर्डर काढली होती का? तर ती नाही. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला की ही रोख रक्कम कुठून आली, कोणत्या नियमांतर्गत ती वाटली गेली आणि न वाटलेले पैसे कुठे गेले? याशिवाय काही कुटुंबांना दबाव टाकून मृत्यूचं कारण अचानक आजार असं दाखवण्यात आलं किंवा तसं सांगण्यात आलं, असा पण आरोप आहे. भाजप आणि योगी आदित्यनाथ सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतं. हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणाचा दावा केला जातो, पण महाकुंभ मेळ्यासारख्या पवित्र धार्मिक सोहळ्याचा वापर राजकीय प्रचारासाठी केला गेला, असा आरोप विरोधकांनी केला आहे. सरकारने या मेळाव्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले
आणि 144 वर्षानंतरचा महाकुंभ असा ब्रँड म्हणून त्याचं सगळीकडे प्रचार केला, ज्याला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. याशिवाय मेळाव्याला 66 कोटी स्नानांचा विश्वविक्रम झाला, असाही जाणीवपूर्वक प्रचार केला गेला, ज्यामुळे भाविकांची प्रचंड गर्दी झाली. पण या सगळ्या ढोंगात भाविकांच्या सुरक्षतेची काळजी घेतली गेली नाही. सरकारने दावा केला की सीसीटीव्ही, ड्रोन, हजारो सुरक्षा कर्मचारी तैनात होते. तरीही 3 ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. संगमनोज, झुंसी आणि जीटी रोडवर. यातून सरकारच्या नियोजनातील त्रुटी बाहेर आल्या. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याला भाजपचं मॉडेल म्हटलेलं आहे. म्हणजे माणसं मारायचं मॉडेल म्हणायचंय का त्यांना? जिथे गरिबांच्या मृत्यूची गणना केली जात नाही आणि जबाबदारी टाळली जाते, हिंदू भाविकांच्या मृत्यूची आकडेवारी लपवून त्यांच्यातच 25 लाख, 5 लाख, काहींना काहीच न देण्याचा भेदभाव केला, हिंदू धर्माच्या श्रद्धेचा अपमान केला, असा आरोप आहे. जर सरकार खरोखरच हिंदुत्ववादी आहे, तर त्यांच्या आकडेवारीत हेराफेरी का आणि नुकसान भरपाईत भेदभाव का, हा प्रश्न अखिलेश यादव यांनी उपस्थित केलाय. ज्या सरकारला मृत्यूबाबत खोटं बोलता येतं, ते सरकार खोट्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊ शकतं. या प्रकरणावर मेनस्ट्रीम मीडियाची चुप्पी आहे. आणखीन एक गंभीर मुद्दा आहे. बीबीसीच्या अहवालानं धक्कादायक खुलासे केले, पण देशातील प्रमुख वृत्तवाहिन्यांनी याची दखल सुद्धा घेतली नाही, ठोस चर्चाही घडवून आणली नाही. दुसरीकडे बेंगळुरूमध्ये जी परवा IPL झाली, त्या सेलिब्रेशनच्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत त्या संदर्भात मात्र मोठमोठे डिबेट झाले. कर्नाटक सरकार, तिथे विरोधी सरकार होतं, सरकारच्या विरोधात म्हणून त्यांना जाब विचारला गेला. हा दुटप्पीपणा का? युपीतील चेंगराचेंगरीत 80 मृत्यू पावले, तरी मेनस्ट्रीम मीडियानं त्याला काहीच महत्व दिलं नाही, लपवण्याचा प्रयत्न केला. याउलट बेंगळुरूच्या घटनेत काँग्रेस सरकारवर टीका करण्यासाठी माध्यमांनी कसूरच केली नाही, आकाश पाताळ एक केलं. यातून माध्यमांचा पक्षपातीपणा पण जाहीर झाला. गोदी मीडिया असं म्हटलं जातं. त्यामुळेच युपी सरकारवरील दबाव सरळ सरळ दिसून येतो. आज पहिलाच प्रसंग नाही, तर तिथे भाजप सरकारची आकडेवारी लपवण्याचा आरोप झाला. कोविड-19 महामारी दरम्यानही असंच काहीसं घडलं. गंगा नदी पात्रात ती तरंगणारी प्रेतं होती. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांचे मृत्यू झाले होते. त्यातली खरी आकडेवारी लपवण्यात आली. तेव्हाही सरकारने सर्वोत्तम कोविड व्यवस्थापन असा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून एक प्रशस्ती पत्रकच घेऊन टाकलं आणि याच्यावर सारवासारव केली. वास्तव मात्र वेगळं होतं. आता महाकुंभ मेळ्यातही त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचं दिसतं. महाकुंभ मेळा 2025 मधील चेंगराचेंगरी ही केवळ एक दुर्घटना नाही, तर सरकारी बेजबाबदारी, ढोंगी हिंदुत्व आणि आकडेवारीचा फेरफार त्याचा परिणाम आहे. सरकारने हजारो कोटी रुपये खर्चूनही भाविकांच्या सुरक्षतेची काळजी घेतली नाही, मृत्यूची खरी संख्या लपवली, नुकसान भरपाईत भेदभाव केला आणि धार्मिक श्रद्धेचा राजकीय अजेंड्यासाठी जेवढा वापर करता येईल तेवढा वापर केला. बीबीसीच्या अहवालाने मात्र हे सत्य समोर आणलं, पण मेनस्ट्रीम मीडियाची चुप्पी आहे आणि सरकारची बेफिकिरी यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी वाढतच जातील. मला या ठिकाणी असं म्हणायचंय की लोकसंख्येचा प्रचंड वाढ आहे आणि मग माणसं अशी कुत्र्या मांजरासारखी अशा इव्हेंटला बोलून मारण्याचं काही तुम्ही ठरवलंय का? कारण देवदर्शनाला जाताना माणसं मारतात, देवदर्शनाकडनं येताना माणसं मारतात. माणसांची काही सुरक्षितताच राहिली नाही. कुत्र्या मांजरासारखा त्यांचा मृत्यू झालाय. मग हा देव तरी आहे कुठे? देव तरी काय करतोय? याचा सुद्धा लोकांनी विचार केला पाहिजे. आपापल्या श्रद्धा तपासून पाहिल्या पाहिजेत. आता प्रश्न असा आहे की सरकार आपल्या चुका मान्य करेल का? मृतकांच्या कुटुंबांना न्याय मिळेल का? आणि हिंदू श्रद्धेचा अपमान करणाऱ्या या ढोंगीपणाचं पाप कोणत्या कुंभात ते धुणार आहेत? किंवा कुठल्या कुंभात आता धुतलं जाईल? येणाऱ्या नाशिकच्या कुंभात धुणार आहात का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये सांगा आणि ही स्टोरी शेअर करा, जेणेकरून सत्य सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जर तुम्हाला अशा सत्यावर आधारित आणि निष्पक्ष स्टोरीज पाहायच्या असतील तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूयात नवीन गोष्टींसह. तोपर्यंत पाहत राहा डिजिटल रनसिंग.